संपूर्ण जितके देवेंद्र आहेत आणि त्यांच्या मुकुटांची जी कांती आहे रत्न, तर ते सिंहासनाच्या रत्नाला अजून विस्तारित करून त्या ठिकाणी तशा प्रकारचं जे सिंहासनाचे भगवान ज्यावर बसलेले आहेत, म्हणजेच 4 अंगुल अद्दर असलेले, अशा त्या सिंहासनाला सुद्धा एवढी त्याची कांती विस्तृत होते, म्हणजे सगळीकडे पसरते. पण तरी सुद्धा हे भगवान त्यांचं आत्मस्वरूप कोठे, निस्पृह स्वरूप कोठे आणि हे जड वैभव कोठे, म्हणून त्यांचं तुमच्यासारखं जे स्वरूप आहे ते इतरांना विचाराच्या अतीत आहे, ऊहातीग म्हटलं. असे सर्वज्ञान सर्वदर्शी चरित्र महिमावाले लोकेश लोकोत्तर, असे लोकेश म्हणजे लोकांचे ईश, आणि लोकोत्तर म्हणजे जे अलौकिक आहे त्याविषयी तर्क विचार मुळी चालत नाही. म्हणजे त्या ठिकाणी जे भगवान आहेत ते कसे आहेत त्यांचं त्यांनीच अनुभव करतात, आणि आम्ही त्यांचा अनुभव करू शकत नाही म्हणून ते अचिंत्य आहे. तसाच आमचा आत्मा देखील, कारण परमात्मा असाच आहे की किंचित मात्रही आपला अनुभव दुसरे कोणी करू शकत नाही, म्हणून पुरुषार्थ आमचा आम्हालाच करणं योग्य आहे. आता 5व्या नंबरचा श्लोक तेच आहे मंगलाष्टकचे चालू. राज्यं शासनकारिणा कपटी यत्यक्तं तृणावज्ञयाम्. राज्यं शासनकारिणा कपटी यत्यक्तं तृणावज्ञयाम्. हे
कृतं यत्त्वया संशयशाश्चर्यपरम्पराजिनवर क्वान्यत्र सम्भाव्यते। हे जिनावर कोणतं संबोधन घेतलंय? हे जिनामध्ये श्रेष्ठ, वर म्हणजे श्रेष्ठ काय आहे? यत् शासनकारी नाकपती राज्यम त्वया तृणावज्ञेया त्यक्तम। जे देवेंद्र, नाकपती म्हणजे कोण घेतले? देवेंद्र, स्वर्गात राहणारे जे असतात त्यांना नागपती असं म्हटलं जातं. म्हणजे ते सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेले देवेंद्र देखील तुमची आज्ञा मानतात. शासनकारी म्हटलं ना, शासनकारी म्हणजे तुम्ही जशा प्रकारचं शासन आपण म्हणतो, जैनम जैतु शासनम, मग तुम्ही जसं शासन मर्यादा सांगितली वस्तूची आणि त्यात स्वभाव कसा आहे हे दाखवून दिला, मग असे शासनकारी म्हणजे असे राज्य तू अगदी कशाप्रमाणे समजलं तर कसपटाप्रमाणे, तृण अवज्ञेया, गवतासारखं तुच्छ समजलं. जसं केशलोच करताना पंचगोष्टी केशलोच करतात, गवतासारखं उपटून टाकतात, तुच्छ समजू त्याला. म्हणजे शृंगार वगैरे नाही, कारण केसामध्ये इतकं चित्त अडकलेलं असतं. चमडी गायचं उदाहरण सर्वांना माहीत असेल. चमडी गायच्या पाठीमागे जर शिकारी लागला तर ती अशी पळत सुटते आणि जेव्हा ती पळता पळता एखाद्या काटेरी झुडपात जर तिला जास्त कशाचा मोह असतो, जी शेपटी ती केसाळ शेपटी असते आणि त्या केसाचा तिला इतका मोह असतो आणि ती नेमकी त्यात अडकते. पळायचं म्हटलं तर ती केसाळ शेपटी तुटून निघाली तर निघू दे, पण प्राण तर वाचतात ना. पण तरी सुद्धा ते शिकारीचं बघत नाही, काय बघत नाही, मोह फक्त बघते. त्या मोहाने तिथं त्या केसाला सोडवण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत शिकारी येऊन म्हणजे त्या शिकारीच्या ताब्यात फसते, ते अडकते. मग तसं या ठिकाणी सांगितलं की अगदी त्याला त्या राज्याला सुद्धा कसं अगदी गवतासारखं कसपटासारखं त्यांनी तुच्छ लेखून दीक्षा घेतली. म्हणजे त्याच्यामध्ये ते राहिले नाही त्या राज्यामध्ये. म्हणजे देवेंद्र देखील तुमची आज्ञा मानतात आणि असे राज्य तू एखाद्या कसपटाप्रमाणे समजून त्याचा त्याग केलास. कोणी? भगवंताने. तृण अवज्ञेया म्हटलं ना, तृण म्हणजे गवत, गवतासारखं अवज्ञ म्हणजे गवत कसं असतं? तुच्छ, म्हणजे त्याला तिरस्कृत, त्याला इंग्रजीमध्ये पण हे म्हणतात ना, काय गवताला हे काहीतरी म्हणतात, त्याची काही किंमत नाही. तर अशा रीतीने ते राज्याची काहीच किंमत नाही असं समजून त्याचा त्याग केलेला आहे. यत् त्यक्तम त्वया त्यक्तम, म्हणजे जे तुम्ही सोडून दिलं त्याला गवतासारखं समजून. यत् हेला निर्दलित त्रिलोक महिमा मोह मल्लह जितः, आणि हेल म्हणजे सहज, ज्यांनी त्रैलोक्याची विभूती त्रिलोक महिमा सहज काय केलेली आहे?
अगदी मोहमल्लाला जिंकून, म्हणजे मोहमल्ल ज्यांनी जिंकलंय आणि त्या त्रैलोक्याची विभूती जशी काय त्यांच्या हस्तगत झालेली आहे, अशा त्या मोहरूपी मल्लाला जिंकलंय. म्हणजेच काय आहे, 3 लोकांचं वैभव देखील त्यांच्या हातात आहे, परंतु मोहमल्लासच जिंकलंय त्यांनी. जरी ते 3 लोकांचं वैभव त्यांना प्राप्त होईल, पण त्याचा महिमा त्यांना किंचित मात्रही नाही, की असं मोहमल्ल जिंकला गेला. आणि काय सांगितलं, यत लोक अलोकमपि स्वबोध मुकुरस्य अंतःकृतम. आणि लोकाला देखील आपल्या काय केलं, अंतःकृत केलं, म्हणजे आपल्या ज्ञानरूपी आरशामध्ये प्रतिबिंबित केलं. आरसा कशाला म्हटलं, मुकुर. आणि ज्ञानरूपी आरशात म्हणजे स्वबोध घेतलं. आपला जो ज्ञानरूपी आरसा आहे आणि त्या आरशामध्ये अशा रीतीने लोकाला देखील आपल्या ज्ञानरूपी आरशात प्रतिबिंबित केलेला आहे, म्हणजेच त्यामध्ये ते झळकलेलं आहे. म्हणजे एवढं मोठं वैभव सोडून आले तरी आता इथं ज्ञानाचं वैभव केवढं आहे. केवळ ज्ञान झालं, आणि केवळ ज्ञान झालं तर आत्मवैभव त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे, कारण लोक सगळं काही त्या ज्ञानामध्ये झळकतंय. सा एषा आश्चर्य परंपरा अन्यत्र को संभाव्यते. मग काय म्हटलं या ठिकाणी, की जिनेंद्र भगवान अशा प्रकारची ही आश्चर्यकारक गोष्टी इतर कोणाच्या ठिकाणी संभवतील बरे. म्हणजे जे काही वाटतं ते सगळं अद्भुत वाटतं, तुमचं वैभव वगैरे पाहिलं की, म्हणजे आश्चर्याला प्राप्त होईल असं. जसं आपण पाहतो ना, लहान मुलांनी जर तेवढं कार्य केलं, अगदी 8 वर्षाचा मुलगा आहे, तो सम्यक दर्शन प्राप्त करून संयम धारण करून मुनी झाला, तर लोकांना ते एक बालमुनी म्हणून खूप कौतुक वाटत असतं आणि आश्चर्य वाटतं. तसं भगवंतांचं जे काही पाहिजे ते सगळं आश्चर्यकारक आहे, कारण स्वभावच असा आहे की जे तो स्वभाव आजपर्यंत आम्हाला प्रगट झाला नाही, आणि ज्यांना प्रगट झालाय ते पाहून आश्चर्य वाटतंय. म्हणून या ठिकाणी हे सांगितलं की वास्तविक रूपाने अशा गोष्टी तर अन्य ठिकाणी दिसत नाहीत, म्हणून चैतन्य चमत्कार महान आहे, निश्चयाने जाणायचं. बाहेरच्या कुठल्याही चमत्काराला आमचा नमस्कार नाही. फक्त काय आहे, चमत्कार असेल तर चैतन्य चमत्कार, म्हणजे आम्ही आमच्या स्वरूपात राहून अतिंद्रिय आनंद बघतो, हाच मोठा चमत्कार आहे. आणि त्या चमत्काराला जर आम्ही प्राप्त झालो तर आपोआप काय होत आहे या ठिकाणी, की बाहेरच्या कुठल्याही चमत्काराला भुलत नाही, हे समजून घ्यायचं आहे. आता इथं एक गोष्ट सहज अशी आलेली आहे, एका राजाला जो मंत्री होता तो बौद्ध धर्मीय होता. मग त्याला खूप काही राजा जैन धर्म, आणि त्याला सतत मंत्र्याला राजा सांगायचं की हे कसं आहे ते समजून घे, ह्याच्यामध्ये आपल्याला परम शांती सुख मिळतं, खरा धर्म काय आहे नाही समजलं तर परत तुझा मनुष्यभाव वाया जाईल वगैरे, असं खूप सांगितलं त्याला. पण त्याला त्या धर्माविषयी इतकी दृढ श्रद्धा होती की तो सोडत नव्हता. एक दिवस राजाबरोबर तो कुठेतरी फिरायला गेलेला, आणि तिथं नेमकी चारण मुनी दिसले. चारण मुनी दिसले की राजाने खूप दृढ श्रद्धा धारण करून त्यांना नमस्कार केला, त्यांचं प्रवचन वगैरे ऐकलं. त्याच वेळेस त्याला सुद्धा आश्चर्य वाटलं. मंत्री होता बरोबर, तो म्हणतो खरं आकाशातून आजपर्यंत कोणी असं अद्दर चाललेलं पाहिलं नाही, हे आश्चर्यकारक वाटते. मग चमत्काराला नमस्कार केला आणि मग त्या ठिकाणी जैन धर्म स्वीकारला की खरंच ह्या धर्मामध्ये खूप दृढ सगळं काही आहे, व्यवस्थित संयम आहे, महानता आहे वगैरे, असं त्यांनी स्वीकारलं. राजाला खूप आनंद झाला की यांनी जैन धर्म स्वीकारला. मग एक दिवस राजसभा भरलेली आहे आणि तिथं मंत्री उपस्थित नाही.
पण राजाचं तिकडे लक्ष नाही. त्यामुळे राजा म्हणतो विचारा की काय काय पाहिलं मंत्र्याने, कसं दिसलं त्याला चारणमुनी वगैरे, मग त्याची कशी दृढ श्रद्धा झाली, हे सगळं सभेत प्रभाव न करण्यासाठी तो सांगत आहे. तोपर्यंत तिथं नाही हे समजलं की त्याला ताबडतोब बोलवून आणलं. मग परत तेच विचारलं त्याला. विचारल्यानंतर तो अगदी ठामपणे उभा राहून सांगतोय की ते मला काही दिसलंच नाही, ते मी काही पाहिलंच नाही, ते सगळं खोटं आहे, ढोंग आहे, मायाचार करतात हे आणि आपलं महत्व दाखवतात. हे सगळे शब्द कोणाचे होते? तिच्या गुरुचे. आणि त्या गुरुनी त्याला असं सांगितलेलं होतं की ते खरं नसतं, सगळं मायावी असतं वगैरे. आणि असं म्हणेपर्यंतच त्याचे डोळे गेले. पण अंधत्वाला लागलीच अंतर्मुहूर्तात त्याचं फळ मिळायला लागतं. आणि त्याने इतकं दृढ सर्वांसमोर असं सांगितलं की मी ते काही पाहिलंच नाही म्हटल्यानंतर डोळेच गेले. म्हणजे अंधत्व आलं. याचा अर्थ काय आहे की जे जसं आहे तसं न बोलता आणि देवशास्त्र गुरुच्या बाबतीत जर तसं केलं तर काही ना काहीतरी फळ लागलीच त्याला, निधन ती निकालची भोगावं लागतं. जीवनभर आता तो अंध राहिला. म्हणून याच्यातून हे लक्षात घ्यायचे की ठीक आहे त्याची श्रद्धा नसेल तर नसू दे, परंतु असं म्हणायला नको आहे की मी ते पाहिलंच नाही, ते ढोंग आहे. निंदा करण्याचं काहीच कारण नव्हतं. मला ते काही पटलं नाही किंवा पटत नाही वगैरे असं म्हटलं तरी काही झालं नसतं. परंतु या ठिकाणी अगदी उलटच केलं त्यांनी. त्याला काय म्हणायचं आपण? उलट केलं म्हणजे काय म्हणतो त्याला शब्दशास्त्रातला कोणता? काही झोपला होता काय? तर अवर्णवाद म्हणजे काय? अवर्णवाद आहे की वर्ण म्हणजे योग्य, वाद म्हणजे कथन, अ म्हणजे नाही, योग्य कथन करत नाही त्याला म्हणायचं अवर्णवाद. आणि दर्शन मोहाचाच आश्रय होतो म्हणजे मिथ्यात्वाचा. म्हणून केवली श्रुत संघ धर्म देवा वर्ण वादो दर्शन मोह असं सूत्र आहे. मग यामधलं कोणता त्याला दोष लागला? कुठला वर्णवाद केला त्याने? संघ. संघ शब्द आला ना. मग ते संघ वर्णवाद म्हणजे जे मुनी म्हणजे फक्त त्याला खूप लागतात असं नाही तरच त्याला संघ म्हणायचं असं नाही. तर संघ म्हणजे आपल्या स्वरूपात राहून आपली आत्मेची काय केली? संगती केली तर त्याला संघ म्हणतो. मग अशा रीतीने त्यांचा अवर्णवाद केला तर दर्शन मोह त्याचं त्यालाच ते भोगावं लागलं. डोळे तर हे बाहेर गेलेले पण अंतरंगात मिथ्यात्वाचा आश्रय होऊन या ठिकाणी दर्शन मोहामध्ये तो अडकला. म्हणजे अनंतानुबंधी कषाय आणि त्या कषायाने असं होतं. आणि ते चित्तात स्तुती करताना पाहिलं हे भगवान म्हणजे आपलं हे सगळं स्वरूप काय अगदी अचिंत्य आहे आणि अन्य ठिकाणी कसं संभवेल हे. म्हणजे आजपर्यंत जे आता ते सांगितलं ना त्यांच्या गुरुने त्याला तसं सांगितलं की परत त्याचं फिसकलं. मग अन्य ठिकाणी संभवते काही? संभवत नाही. मग त्याचं खंडन देवागम स्तोत्रामध्ये केले समंत भद्राचार्य. अन्य ठिकाणी जर संभवलं तर त्याला काय म्हणायचं? व्यभिचार दोष. भगवंतामध्ये जे आहे तेच अन्य ठिकाणी जर दिसलं मग अंतरंग कारण तर दिसणार नाही, दिसेल तर बाह्य आणि ते पण इंद्रजाली वगैरे करणारे जादूटोना वगैरे. म्हणून सांगितलं देवागम नभोयान चामराती विभूतय. मग तर मायावी म्हणजे कोण? माया विश्वपी दृश्यंते. हे सगळं देवाचं आगमन होणं, चांबर ढोळणं किंवा अर्धर चालणं हे सगळं अन्य ठिकाणी इंद्रजालीमध्ये पण दिसून येतं. म्हणून हे भगवान ह्या कारणाने तुम्हाला मी पूज्य मानत नाही, नमस्कार करत नाही. म्हणजे बाहेरची कारणं व्यभिचारी आहेत. अंतरंग कारण हे कधीही व्यभिचारी म्हणजे सदोष होत नाही. त्यामध्ये निर्दोषता सहज आहे. म्हणून 4थ्या कारिकेतच काय सांगितलं?
दोषावरणयो निशेषत हानी. दोष आणि आवरणाची पूर्ण हानी जेथे झालेली आहे तर तेच काय आहे, वास्तविक रूपाने देव. त्यांनाच आम्ही पूज्य मानतो, तेच खरे देव आहेत. तसं इथं सांगितलं की काय काय त्यांची ही घेतलेली आहे सगळे महिमा दाखवला पहिल्यांदा की त्यांनी संपूर्ण एवढं राज्य सोडून हे महान शासन स्वीकारलं. ते राज्य बाहेरचं जड राज्य ते शासन खरं शासन नाही. ते शासन मोडलं जातं, पण हे शासन कधी मोडलं जात नाही, जिनशासन. कारण का तर ते अगदी टंकोत्कीर्ण अनादि अनंत आहे. मग जिनशासन व्यवहार न्यायाने म्हटलं, निश्चय न्यायाने निज शासन म्हणजे आपली मर्यादा. शासनचा अर्थ काय होतो, मर्यादात राहणे, मर्यादाला सोडून अन्य ठिकाणी न जाणे, त्याला म्हटलं जातं शासन. मग आपली मर्यादा कोणती, प्रत्येक जीवाची मर्यादा कोणती आहे, त्याला अंतर्देशीने बोध दिलेला आहे. इसके भीतर कुछ न रखी है. ते आता आहे की नाही माहित नाही. अंतर्देशी पूर्वी असायचं आणि त्याच्यावर वाक्य लिहिलेलं असायचं, ह्याच्यात काही सुद्धा ठेवू नका नाहीतर शिक्षा मिळेल. हा सरकारचा कायदा. आणि अध्यात्म सरकारचा कायदा कोणता, इसके भीतर कुछ न रखी. म्हणजे परद्रव्य परपर्याय किंचित मात्रही ठेवलं तर चालणार नाही. या ठिकाणी काय होईल, त्या ठिकाणी तो दुःखाला प्राप्त होईल. आणि दिसतोच आहे आता आपली मर्यादा उल्लंघून आपण शरीर, घर, परिवार, धन ह्याच्यामध्ये इतकं चित्त लावलं, एवढा अडकलो की त्या कारणाने आपण अमर्याद काम करायला चाललोय. तर दुःखाला कोण पात्र झालं, स्वतःच. पण भगवान तुम्ही सहज एवढं राज्य सोडलं आणि त्याच्यामध्ये इंद्र येऊन सुद्धा तिथं स्तुती करताय, तुम्हालाच मानताय. इतकं सगळं काय असून सुद्धा, एवढं वैभव असून सुद्धा, म्हणजे 3 लोकांची महिमा सुद्धा तुम्ही सहजपणे नष्ट करून टाकली. कारण का तर मोहमल्लाला जिंकले. सर्वात मोठं कोणतं असेल मल्ल तर मोहमल्ल. म्हणून पाशाविदय काव्यामध्ये रती कामदेवाला विचारते, वयम नाथ. काय विचारलं बरं तिने, हे नाथ हे कोण आहे. तिथं भगवान दिसत आहेत ना, भगवंतांना पाहून ती म्हणते की कोण आहेत हे. को यमनाथ भवेत तव वशी. मग तिथं त्यांना विचारलं, तुमच्या वश आहेत का ते. कामदेवाला रती विचारते, तुमच्या वश आहेत का. मग आता त्याला काही बोलता येईना कामदेवाला, कारण जिनेंद्र भगवंतावर कोणीच ताबा ठेवू शकत, म्हणजे आपल्याला ताब्यात घेऊ शकत नाही आपल्या. तर तिने हो हो फक्त काय केलं, नाही ते माझ्या वश नाही असं नुसतं हुंकार दिला तिने. मग ती काय म्हणते, धिक्कारते, हो हो तरीही विमुंच शौर्याव लेप क्रिया. मग तू एवढा मोठा शूरवीर आहेस, मी सगळ्या जगाला जिंकलंय, त्या तुझ्या त्या शूरवीरतेच्या कथा सगळ्या सोडून दे आता. एकाला जरी जिंकलं नाही तरी सगळं तुझं फेल झालं, असं ती रती कामदेवाला म्हणते. म्हणजे काय ह्याच्यातनं बोध मिळाला, म्हणजे हा मी कामदेवाच्या वश नाही. भगवान म्हणजे ते कसे निष्काम स्वरूप आहे. मग ते वश नाही, म्हणजे जगात 3 ते विशापर स्तोत्रामध्ये पण म्हटलं ना, दत्त स्त्री लोक्याम पटहो विभूता. काय सांगितलं की त्यांनी ढोल वाजवलाय, कुणी मोहाने, की त्यांनी ढोल वाजवून काय सांगितलं, पटहो विभूता दत्त स्त्री लोक्याम. 3 लोकांमध्ये त्यांनी ढोल वाजवलाय की सगळ्यांना मी जिंकलो आहे म्हणून. पण भगवान तुमच्या ठिकाणी जो येतो तो म्हणजे विरोध करायला, तर सांगितलं मोहश्य मोहस्त्वैको विरोधून मूलश्य नाशो बलवत विरोध. तर तुम्हाला जो विरोध करायला आलेला मोह होता, तर तो मोह कसा आहे,
त्या म्हणजे त्याला तर तुम्ही त्या म्हणजे जो मोह त्याने विरोध करायला आला तर त्या मोहालाच नष्ट करून टाकलेले भगवंताने. म्हणून जो कोणी म्हणजे शेवटचं वाक्य सांगितलं, जो कोणी बलवानाचा विरोध करतो तो मुळासकट उकडून पडतो, नष्ट होतो. मग भगवान हे बलवान आहेत कारण निर्मोह स्वरूप त्या मोहापेक्षा अतिशय बलवान आणि त्या कारणाने कोणीही त्यांना जिंकत नाही. म्हणजे मोठं राज्य कोणतं मिळालं भगवंतांना? शासन, जनशासन, म्हणजे स्वतःच्या स्वरूपात राहणं. त्यापेक्षा दुसरं राज्य कोणतं नाही. म्हणून सांगितलं की त्यामध्ये म्हणजे ह्या राज्यात तर फक्त इकडचं जिंकलं तिकडचं जिंकलं किंवा हा राजा माझ्या वश आहे, तो राजा माझ्या वश आहे, हे तालुका, हा जिल्हा, हे गाव, हे सगळं माझं आहे, एवढंच मर्यादित सांगता येईल. पण तुमच्या ज्ञानात तर लोक अलोक सगळं झळकलं, म्हणजे काही सुद्धा राहिलं नाही झळकायचं. म्हणजे एवढं अशा प्रकारचं आश्चर्याची परंपरा अशी आहे की अशा गोष्टी तर अन्य कोणाच्या ठिकाणी दिसणार नाही. हे विवरणाने भगवंतांना म्हटलं. निश्चय नयाने जिनश्रेष्ठ म्हणजे निजश्रेष्ठ आत्मा. आणि तो आत्मा कसा आहे तर निज शासन स्वीकार करणारा आहे. निज शासनात म्हणजे आपल्या असंख्यात प्रदेशात राहून स्वतःच्या स्वरूपालाच जाणणारा आहे. आणि बाकी सगळं शरीर वगैरे हे सगळं गवतासारखं त्याला तुच्छ, कारण किती जरी असेल तरी त्याचं प्रयोजन नाही. सुंदरता कोठे आहे तर स्वभावामध्ये आहे आणि म्हणून तेच प्रयोजन होत आहे. मग काय झालं, सहजासहजी ही आमची जी त्रिलोक महिमा आहे ती कोणती? त्रिलोक काय सांगितलं होतं? तर हे त्रिलोकाची महिमा कशी प्राप्त झाली तर मोह मल्लाला जिंकलं. म्हणजेच मोह माझा कोणी लागत नाही. कशात आलंय समयसारमध्ये? आता हे सोपे की मोह माझा कोणी लागत नाही कशात आलंय समयसार? हा, गाथा नंबर 36 आणि कलश नंबर 30 नंबरच्या कलशमध्ये काय आलं? नास्ति नास्ति मम कर्षण मोह शुद्ध चित गण मनमोहो निधिरस्मि चेतये स्वयमहं स्वमीकम्. म्हणजे इथं नास्ति नास्ति मम कश्चन मोह. आम्हा नेहमी सांगायचं ह्या कलशवर की माझा मोह कोणी लागत नाही, लागत नाही. 2 वेळा नास्ति नास्ति म्हटलं. म्हणजे काय आहे तर मी शुद्ध चैतन्य घन स्वरूप असा एक स्वरूपामध्येच राहणार आहे, अन्य माझं काही नाही. मग हे जर आम्हाला समजलं तर आपलं काय आहे स्वरूप लोकाला जळकायचं हे पण नाही, मी माझ्यामध्ये बस इतकी स्वतंत्रता. आणि मग ही स्वतंत्रता समजली, चैतन्य चमत्कार प्रगट झाला तर बाहेरच्या चमत्काराला भुलत नाही. आज्ञाकारी हे इंद्र, जिसने ऐसा राज्य जो आपके द्वारा तृण जैसे अनादर बुद्धि से छोड़ दिया गया है, अनायास ही खंडित कर दिए है. 3 लोके जीवों की महिमा जिसने ऐसा मोह रूपी मल्ल जो जीता गया है, तथा जो लोक अलोक का समाहार समूह भी अपने ज्ञान रूप दर्पण के भीतर किया गया है, सो यह प्रसिद्ध आश्चर्य की परिपाटी आपको छोड़कर दूसरी जगह कहाँ संभव हो सकती है.